अंपायर सगळं काही सेट आहे, फक्त मॅचला सुरू करू नका. आम्ही सिग्नल देऊ तेव्हा आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. रोशन सोरकादे, रोशन आलेला आहे आणि त्याचा दांडपट्टा साजन म्हात्रे आणि तेजस म्हात्रे यांच्याकडनं. जितेश तुमच्याकडे 1000 रुपये आहेत, लगेच या. जितेश पाटील, साजन म्हात्रे आणि तेजस म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राइज आहे. जितेशसाठी 1000 रुपये कॅश प्राइज आणि मग असे 3 षटकांसाठी सुद्धा जे 1000 रुपये होते जगदीश म्हात्रे यांच्याकडे ते 1000 रुपये आम्ही दिलेत. आणि हे सजन म्हात्रे आणि तेजस म्हात्रे एवन जोडी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जितेशला मी 1000 रुपये लगेचच देणार आहोत. येस, रोशन सोरगादेसाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी. फार कमी वयाचं आहे आणि जी शस्त्रकला असते तो एक शस्त्र जरूर आपल्याला चालवून दाखवणार. येस, कम ऑन म्युझिक. नाही, 1 वर्ष अभ्यास. पुन्हा 1 वर्षानंतर महाराजांना विचारले, महाराज मला युद्धाला न्या. महाराज म्हणाले नाही, पुन्हा अभ्यास, पुन्हा 3ऱ्या वर्षामध्ये पुन्हा प्रॅक्टिस. आणि जेव्हा वेळ आली अफजल खाना विरुद्ध जेव्हा जे कट रचलं गेलं आणि खरं तर चला सामना सुरू करा. आणि अफजल खाना विरुद्ध जेव्हा जी लढत झाली आणि खरं तर जेव्हा अफजल खानाचं कोतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलं आणि त्यावेळीच सय्यद बांडाचा वार छत्रपती शिवरायांच्या मानेवरती पडणार ना पडणार, तेव्हा जीवा मालानं तो वार वरच्यावरती काढला. ती आठवण करून दिली. एकदा टाळ्या होत्या रोशन सोरकादेसाठी. धन्यवाद. वा वा, शिवरायांचा सण मावला आपल्याला जरूर पाहायला मिळाला. सत्यवंजी ठाकूर साहेब यांच्याकडून 500 आणि मॅनेजमेंट कडून गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. सो रोशन, आपण या मंचावरती. तसेच लकी बँक 11 कडनं सुद्धा 500 रुपये आणि महेश वसंत घरत यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश. आणि रामनाथ दादा मात्रे यांच्याकडून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या रोशनला आपण लगेचच ते पारितोषिक देऊ. खरं तर आता काळाची गरज आहे. आपली लहान मुलं आपल्या घरामध्ये मोबाईल घेऊन पबजी, यूट्यूब
गुगल, इंस्टाग्राम सर्व काही सुरू असतं, पण ही शस्त्रकला ही आज आपल्याला रोशन कडून पाहायला मिळाली. यस, रोशनला पण पारितोषिक देऊया. उदय देसले यांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. खरं तर खिडकालीचे आमचे महेशदादा वसंत घरत यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि लकी मयंक 11 चे पुरस्कर्ते जगदीश म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा 500 म्हणजे 1000 रुपये आहेत. ते आम्ही देणार आहोत. दशरथ सोरकाते यांचे सुपुत्र आहेत, कारण दशरथ सोरकाते आमचे खूप चांगले मित्र आहेत. SP पॅनलचे एक चांगले पंच सुद्धा आहेत आणि त्याचा सत्कार सुद्धा आम्ही करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रोशन दशरथ सोरकाते याच्याकडे एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो, आणि त्याचा आयोजन समितीच्या वतीने एक विशेष सत्कार केला होतोय. आणि लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये करणजी काळन यांच्याकडे. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जय गावदेवी क्रिकेट संघ शिरढोण आयोजित स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025 पर्व रोशन सोरगादेच्या दानपट्ट्यानंतर आपण वळूया त्या मॅचकडे. पडले विरुद्ध खेडकाई. सचिनजी ठाकूर पडलेगाव यांच्याकडून देखील रोशनला आपण 500चं कॅश प्राइज दिलेलं आहे. याच दांडपट्ट्याने खरं तर बाजी प्रभूंनी पावन खिंड लढवली होती. दशरथजी सोरकादे सर यांचे चिरंजीव आज रोशन. खरं तर ही काळची गरज आहे, आपल्या लहान मुलांना या शस्त्रकला आपण शिकवल्या पाहिजेत. जरूर शालेय शिक्षणासोबत या सर्व गोष्टींची आणि आता ही काळाची गरज बनलेली आहे. ऑफ स्टंप्सच्या बाहेर हेल्दी एज शॉट तडला फिल्डर. जरूर ते येत होते, प्रयत्न करत होते, कॅच पर्यंत पण पोहोचले नाही. सागरला पण मैदानाचा पाहतोय. 5 धावा धाबा फुलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ऋतिक पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. ऑफ स्टंप्सचा बाहेर एज फ्लाय स्लिपला बॉल. करंटचा प्रयत्न चांगला, पण कॅच पर्यंत तो पोहोचला नाही. सागर आणि अक्षय मात्रे या जोडीला पण मैदानाचा पाहतोय. पडलेसाठी पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. चान्स मिळाला आणि त्या चान्सला जरूर त्याने गॅप करत असताना जबरदस्त बॅटिंग केली होती. 14 बॉल 35 धावसंख्येची बहारदार खेळ करत असताना अक्षयला आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं, म्हणून या मॅच मध्ये आता त्याला प्रमोशन देण्यात आलेलं आहे. आघाडीला आलाय. 5ला 1, 3 बॉल बाकी आहेत. ऋतिकला पण पाहतोय गोलंदाजी करत असताना ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेट. अँड त्याचबरोबरीने आपण पाहतो सध्या लॉंग ऑनला एक फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. वेळ जास्त चालला प्लीज लक्षात घ्या टीम खेडकाई. षटक सध्या आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं पॉवर प्ले ओव्हर द विकेटने गोलंदाज पुढचा बॉल घेऊन. सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच. ओहो, अपील यावेळेला बॅटने पायाच्या मधून स्टंपला न लागता काय वेगाने बॉल निघून गेलेला आहे. थेट आपण पाहतोय यष्टीरक्षकाकडे. दॅट इज डॉट बॉल. ऑफ स्टंपचा फार जवळून गेला. फुल लेंथ बॉल होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 5 धावा. बॉल अजूनही बाकी आहे. 2 पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 4 ओव्हरची मॅच आहे. लास्ट मॅच मध्ये जितेशला मिळालेली जीवनदाना आणि JP ने मोठी देसाईच्या त्या धावा बनवल्या. कार्डीच्या अगेन्स्ट दणदणीत विजय आपल्याला पाहायला मिळाला. 2 ताकदवान संघ जेव्हा जेव्हा समोर येतात, कार्डी मोठे देसाई, क्रिकेटचा स्टँडर्ड क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि शेवटपर्यंत मॅच रंगली होती. बॉल बाकी आहेत अजूनही 2. ओव्हर द विकेटने ऋतिक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. समोर अक्षय लॉफ्ट केला, बॅट हातात फिरली आहे. मिस टाइम मिड ऑफ. हितेश वेल जज कॅच बाय हितेश. 5 for 2. 5ला 2. आदर्श पडले. रामनाथजी मात्र आमचे लेजंड प्लेअर शिडोनच्या यांच्याकडून ऋतिकला या विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. ते या मॅच नंतर त्याला आपण देऊ. हाफ फॉली होता, लॉफ्ट करायचं होतं, पण जो उजवा पाय थोडासा स्क्वेअर निघाला आणि दॅट्स वाय इथे विकेट आपल्याला पाहायला मिळाली. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. हितेशने काय जबरदस्त झेल टिपला.
अशा कॅचेस फार हार्ड असतात. इनफिल्डमध्ये असून वरती गेलेल्या बॉलला पाहणं, जज करणं, मागे धावणं, या परिस्थितीमध्ये टिपलेल्या झेलने 5ला 2 विकेट. लेफ्टीला रिप्लेस लेफ्टीने केलेलं आहे. मयूर ठाकूर मैदानाचा आत. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. पहिली विकेट आपण बघितली, फलंदाज बाद झाला दक्ष, त्यानंतर अक्षय, सागर आणि मयूर. लास्ट बॉल शफल झाल्या पायावरती. अपील पण नकारात्मक हल्ली अंपायरची. बॅट्समन सेफ आहे. एज होती. 6 for 2 आफ्टर फर्स्ट ओव्हर. 6ला 2 बॅटिंग करत असताना आदर्श पडले. ₹1,000 पारितोषिक देण्यात येईल. स्क्रीनवरती तुम्ही उद्याचा पोल पाहता. 10 मार्च 2025 पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नारिवली 40+ आणि अडवली 40+. ठीक तुम्हाला 4 वाजता रिपोर्ट करायचं कोणत्या परिस्थितीमध्ये. वडवली आणि उंबारली 40+ तुम्हाला रिपोर्ट करायचे 5:30ला. 2 मॅचेस 40+. त्यानंतर 6 वाजता रिपोर्ट करायचे कमालपाडा आणि निळजय, बाळगाव विरुद्ध हेदुटणे ब, कोळेगाव विरुद्ध सोनारपाडा, शिढोण विरुद्ध उंबारली. असा रेग्युलरचा 8 संघांचा पोल उद्या पाहायला मिळेल. रेग्युलर संघांनी विनंती घ्या, 6ला तुम्हाला रिपोर्ट करायचे कमालपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण संघ पाहणार आहोत. आणि लास्ट अंतिम रजनीमध्ये तुम्हाला निखिल म्हात्रे प्रस्तुत. निक म्हात्रेचे प्रसिद्ध ड्रमर आहेत. आई रागाई बीट्स, लोकगीते आणि कोळीगीतांचा धमाल नजराणा याच क्रीडा स्पर्धेमध्ये अंतिम रजनीमध्ये 14 मार्च 2025ला. सो यायला विसरू नका. अंतिम रजनीमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा असेल तुमच्या समोर. डबलचा कॉल पण चांगले फिल्डिंग. पोलार्ड जयेशला आपण पाहतोय शॉर्ट कव्हरमध्ये. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 7 धावा फलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावर असताना सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज तेजस ठाकूरला आपण पाहतोय. अर्जुन म्हात्रे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला तेजसला ₹3,000 रोख पारितोषिक देण्यात येईल. बाजा या गावचा पारितोषिकांमध्ये जरूर आपल्याला वर्षा पाहायला मिळतोय. 7 आहेत, 2 धावा. 2 विकेट पडले होते ऑलरेडी. ओहो, क्रीज सोडली होती मयूरने. रनआउटला काम तमाम होतं. अपील स्ट्रायकिंग एंडला करण्यात येते. महेश सांगतोय नाही, सेफ आहे बॅट्समन. अपील ऋतिक आणि त्याचबरोबर तेजस हे दोघेही करत होते. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. हो, बॉल वळलाय पण येस महेशला माहिती आहे बॅट थोडीशी लांबून फिरले. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल आला. सचिन ठाकूर पडलेगाव यांच्याकडून बॅक टू बॅक 360 साठी ₹500 कॅश प्राइज देण्यात येईल. लॉफ्ट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता या मॅचमध्ये धावसंख्येची कमतरता जाणवते. पहिल्या मॅचमध्ये देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली होती बॉलिंग. पहिल्या मॅचमध्ये नांदिवलीच्या अगेन्स्ट जबरदस्त बॉलिंग करत असताना उग्या लो स्कोर तो पाहायला मिळाला होता. 28च फक्त धावा बनवू दिला होता. लॉफ्ट केला, मिस टायमिंग. लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत. व्यवस्थित चेंडूचा खाली. वेल जज कॅच. 1 more विकेट डाऊन. 7ला 3 पडले. टोटल 7 धावा आहेत. 3री विकेट येते. सागर देखील मैदानाच्या बाहेर आणि मैदानाचा आत येत असताना आपण सध्या पाहतोय वैभव म्हात्रेला. स्ट्रोक प्लेअर आहेत.
स्ट्रोक यायला पाहिजेत, धावा बनायला पाहिजेत, कारण तितक्याशा धावा सध्या तरी धावा फलकावरती नाही, फक्त 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग केली आहे ऋतिक आणि त्यानंतर तेजस. या बॉलिंग युनिटमधले 2 महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत, फ्रंट लाईन बॉलर आहेत आणि सध्या लाईन अँड लेंथवरती चांगल्या पद्धतीनं काम करत असताना नियंत्रित कंट्रोल बॉलिंग. धावा आहेत 7. ठाकूर बॉल करायचा होता, बॅकफुटला आला होता, व्यवस्थित मिडल झाला नाही बॉल. लॉंग ऑन कडे फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला आहे, रनआउटची चान्स. बॉल पकडता आला नाही गोलंदाजाला, मागून बॅकअप, सिंगलने धावसंख्या 8. शेवटचा बॉल या षटकातील, चान्स घ्यावी लागेल आता, विकेटची पर्वा न करता अटॅक करावा लागेल. धावा बनल्या नाही, धावा बनायला पाहिजे, बिकॉज 4 वर्ष मॅच जरी असली तरी मिनिमम तुम्हाला 35 to 40 बनवाव्या लागतील. नेक्स्ट मॅचमध्ये आपण ज्या 2 संघांना पाहणार आहोत, एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल लास्ट बॉलवरती साबेने षटकार मारून विजय मिळवला होता, तर मॅच टाय विकेटच्या आधारावरती मोठी देसाईने विजय मिळवला आहे. दोन्ही संघ आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळतील. वेगाने टाकलाय, हुक केला, हा ट्रेडमार्क आहे. बिहाइंड द विकेट जास्तीत जास्त धावा मयूर ठाकूरने आजवर मिळवलेल्या आहेत. आताचा फटका डिफाईन लेगला 4 धावा, 12ला 3, 2 षटकांचा खेळ संपला. सहकारी आम्हाला या स्पर्धेचे लाडके आयोजक आधारस्तंभ आदरणीय मच्छिंद्र शेठ विष्णू पाटील, आदरणीय चेतन शेठ विष्णू पाटील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. मालिकावीरची बाई ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेले रेग्युलर फॉर्मॅटसाठी, शेगावचे उद्योगपती उदयजी मारुती पावशे साहेब, ॲडव्होकेट सौभाग्यवती सुवर्णाची उदय पावशे यांचं मनापासून आभार. उत्कृष्ट फलंदाज 40+ कूलर श्री अविनाश मात्रे, उद्योजक वाकण, थँक्यू सो मच. उत्कृष्ट गोलंदाज 40+ कूलर श्री हरीश भोईर, उद्योजक वाकण, थँक्यू. मालिकावीर रेफ्रिजरेटर 40+ फॉर्मॅट जगावदेवी क्रिकेट संघ शिरोडोन बी यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. उत्कृष्ट फलंदाज रेग्युलर सायकल श्री आकाश पाटील, उद्योजक शिरोडोन, स्काय 11चे नामवंत पुरस्कार दे, थँक्यू सो मच. उत्कृष्ट गोलंदाज रेग्युलर कूलर श्री किशोरजी वरगडे, उद्योजक वेलूक यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. लाईव्ह ज्यांच्या सौजन्याने तिथेच गावचे उद्योगपती किशोर शेठ गायकवाड यांचं देखील मनापासून आभार. 12 for 3, 12ला 3, 2 षटकांचा खेळ संपलाय. 3rd ओव्हरमध्ये आलेले आहेत गोलंदाज सागर. पूल खेळाय, बॅकफुटला ठाकूरला पहिला ठोकलाय, षटकार. इम्पॅक्टफुल बॅटिंगला सुरुवात केली होती आणि आज रोहितचा इम्पॅक्ट पडला, त्याच्या इनिंगचा जबरदस्त इम्पॅक्ट पडला. पॉवर प्लेमध्ये ज्या धावा आल्या त्यामुळे भारताने ज्या वेगाने धावगती जी मेंटेन केली होती, या षटकामध्ये षटकार आलाय. पडले साडी पहिला, लिडिंग एज, मिड ऑफ, हितेश डाऊन दी बॉल, इथेही चांगला झेल, 18ला 4 पडले. पहिली कॅच दक्ष त्याने पकडली होती, अक्षयची आय थिंक पकडली होती. आणि आता टोटल 3 कॅचेस आतापर्यंत, 3ही कॅचेस हितेशने पकडलेल्या आहेत. वैभवची विकेट आली षटकारानंतर. लेफ्टी स्ट्रोक प्लेअर प्रथमचं आगमन मैदानाच्या आत. धावा फलकावरती 18 धावा, 4 विकेट. बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हरचे 4.
धावांची गती नाही. महेश चार्ज करतात सध्या तरी फिल्डर्सला. महेशचा जो आवाज आहे तो नेहमीच तुम्हाला जोरदार पाहायला मिळतो जेव्हा तो टॉस बॉक्समध्ये आला. आणि बोलणं फार गरजेचं आहे. ग्रामीणचे प्लेअर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये कोणी जाणार नाही तिथून जेव्हा बाईट सुरू असते. पण इकडून बरेचसे प्रेक्षक आम्हाला पळून जातात, बाईट देत नाही. बोलायला पाहिजे इतकं काय त्याच्यात. मिड ऑफला फिल्डर, त्याच्या वरतून बॉल लॉंग ऑनचा फिल्डर फार वेगाने. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिटला चान्स होती, गमवली. धावा मिळत असताना पण 2. ग्रामीणचा चिता धावतोय रनवेवरती, खेळपट्टीवरती. त्यामुळे तो सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याची चान्स घेणारच आहे. बिकॉज धावा जमला नाही. प्रथम जितका वेळ स्ट्रायकिंग एंडला असेल, दोघंही लेफ्टी आहेत आणि मयूरला माहिती आहे की या क्षणाला प्रथम जर स्ट्रायकिंग एंडला असेल तर त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात. 20 धावा आहेत. ठाकूर ओव्हर द विकेट. अर्ली बॅट स्विंग अक्रॉस द बॅट. बॅट थोडी अगोदर फिरली आहे. बॉल थोडासा कमी गतीने आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्शन निबलमध्ये पहा, पडला बॉल बाहेरच्या बाजूने. बॅटच्या वेगाने फिरली. बॅट स्विंग जबरदस्त होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. 20 धावा, 4 विकेट, 2 बॉल बाकी. फुल लेंथ बॉल बॅक मिड ऑफ कडे फील्ड मिस फील्ड. पण मागून बॅकअपच्या वेगाने येत आहे. चांगली फिल्डिंग. यावेळेला एकच धाव मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 21 वरती पोहोचली आहे. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये 15 ते 20 धावा जोडाव्या लागतील प्रथम आणि मयूर ठाकूरला या डावामध्ये आदर्श पडलेसाठी. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान नामवंत खेळाडू ते खेडकाईचे जे आज काळाच्या पडद्यात पण असंख्य आठवणी योगेश पवार यांच्याही संपूर्ण कल्याण डोंबिवली क्रिकेटरांच्या मनात आहेत. 21 धावा, 4 विकेट, लास्ट बॉल. बॅट फिरले आता, मिस टायमिंग. चौथी झेल कदाचित पकडेल हितेश. येस, 21ला 5वा हादरा. आदर्श पडलेला. 3 षटकांचा खेळ संपला. आणि साबेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉससाठी. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच असेल 4 ओव्हरची. जयवंतमान मोठी देसाई आणि जीवदानी स्पोर्ट्स साबे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या लवकरात लवकर टॉससाठी. एकवीस धावा आणि विकेट पडलेले आहेत 5. लास्ट ओव्हर स्वप्नील म्हात्रेचं आगमन. थोडासा आता या मॅचमध्ये बॅटिंग ऑर्डर, कारण तुम्हाला मयूर, स्वप्नील, सागर हे पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळतात जे आता उतरत्या क्रमामध्ये मैदानाच्या आत आलेले आहेत. पण आता थोडासा या मॅचला अनुसरून बॅटिंग करावी लागेल. स्ट्रोक जरूर आता मोठे यायला पाहिजेत. प्रथम मैदानाचा आत अजून आहे त्याच्याकडून खास करून अपेक्षात. लास्ट ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये किमान 15 ते 20 धावा. 40ला जर टच करतात 35+ जातात तर तो फायटिंग स्कोर असेल या ॲटमॉस्फिअरमध्ये. लास्ट ओव्हरमध्ये सुयोग आलाय. लेफ्टी बॉलर आहे, फिरकीपटू. ऑफसमचा बाहेर होता, बॉलला सोडून दिलाय, पायाला लागलाय. चान्स कदाचित स्वप्नील घेत होता पण प्रथम त्यानं नकार दिलाय. शॉर्ट थर्डचा फिल्डर फार वेगाने. वाईटचा सिग्नल अंपायरचा. वाईटच्या सायन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. 22 धावा धावा फलकावरती. शर्यत शौकीन अभिमन्यूजी पवार यांचे आगमन झालेलं आपले सहर्ष स्वागत, सुस्वागतम. अर्ली बॅट स्विंग 2 वेळेला घडला आतापर्यंत प्रथम सोबत. बॅट अगोदर फिरतीये, बॉल मात्र कमी गतीने आलाय. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 22. 22 धावा, 5 विकेट, बॉल बाकी आहेत 5. हे 5 बॉल इंटरेस्टिंग आहेत. जर धावा बनल्या नाही तर गोलंदाजांना जास्त एफर्ट्स लावावे लागतील सेकंड इनिंगमध्ये. 40-35 रन्स असतील तर गोलंदाजांना थोडं का होईना ती चान्स असेल. एका दुसरा मोठा फटका गेला तरी ते खचणार नाही.
22 धावा. पोल केलाय शॉर्ट झॅप मिड विकेट. फिल्डर आहे डीप मध्ये. डबलचा कॉल आहे स्वप्नीलचा. ऑलरेडी 2 धावा मिळतील. गुड रनिंग. पहिलेच धावच्या वेगाने धावला होता की त्याला सेकंड मिळणार होती कारण डीप बाउंड्री आहे तिथून थ्रो येईल. त्या अगोदर 2 धावा मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. 24 धावा. 5 विकेट. बॉल बाकी 4. प्रथम मात्रे ऑन साईडला आता 4 फिल्डर सेट करण्यात आलेले आहेत बिकॉज दोन्ही फटके खेचून मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. लेफ्टी बॉलर आहे. कुठेतरी प्रथमला हे देखील ॲडव्हान्टेज असेल. सुयोगला माहिती आहे की प्रत्येक बॉलवरती आक्रमण होणारच आहे. हे तर इरादे स्पर्श गोलंदाज आणि फलंदाजाची. ओहो खेचून मारण्याचा प्रयत्न. ओहो विकेट किपरने कॅच सोड येस बॅट एज होती. कॅच सोडली आणि बॉल लॉंग स्टॉपला. चौकार. बॉलला आझाद केलं तुला. जा. कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला. या क्षणाला धावा येत नाही. तुम्ही अशा पद्धतीने धावा देताय म्हणजे मॅच मध्ये आणताय पडलेला. पहिलाच धाव आहे. 28 धावा. ऑफसमचा बाहेरचा गार्ड घेऊन आता उभा आहे प्रथम. बॉल बाकी आहे 3. सुयोग. फुल लेंथ होता. चॉप करायचं होतं पण शेवटच्या क्षणाला बॉलला सोडलाय. वेल लेफ्ट वाईड आलाय. धावा येत आहेत आता 29 वरती धाव फलक. बॉल बाकी आहे 3. प्रेक्षकांची गर्दी आताही आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. पडले विरुद्ध खेडकाई. खेडकाईने नारळीच्या स्पर्धेमध्ये देखील एक मॅच जिंकलेली आहे. जीजी स्पोर्ट्स वाकण सारख्या नामवंत संघाला तिथे त्यांनी धूळ चारले. मात्र या मॅच मध्ये पडले समोर. फुल लेंथ ड्राईव्ह केलाय. वाईड ऑफ लॉंग ऑफ फिल्डर त्या ठिकाणी. कार्पेट ड्राईव्ह होता. डबलचा कॉल. स्वप्नील जीवाच्या आकांताने धावतोय. त्याला माहिती आहे मलाच बॉलिंग करायचे सेकंड इनिंग मध्ये. आता जर धावा आल्या नाही तर तेव्हा मात्र माइंडसेट मॉरल थोडंसं डाऊन होऊ शकतं. त्यामुळे आता धावा जमवत असताना ज्या वेगाने तो धावतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 31 धावा धाव फलकावरती. बॉल बाकी अजूनही 2. किमान 2 बॉलमध्ये 1 मोठा फटका. पॅव्हलियन ही चर्चा सुरू असेल प्रेक्षकांमध्ये पडलेच्या. सुयोगला तेच करू द्यायचं नाही. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खाली राहिलाय बॉल पण यावेळेला जास्त बाहेर. अंपायरचा सिग्नल वाईड. वाईडने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. जास्त बाहेर निघाला. सीमा पोता सरळ टाकलाय त्याने. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 वरती. बॉल बाकी अजूनही 2. सुयोग. पोल केला. गॅप मध्ये बॉल. वाईड इज लॉंग ऑन. डबल इथेही मिळेल. स्वप्नील वेगाने चाललेला. 2 धावा. 2च्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 34. बॉल आता बाकी शेवटचा 1. षटकाराला 40. चौकाराला 38. अन्यथा 34. 35. 36. पाहूयात काय घडतंय. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. जितक्या धावा येणार आहेत तितकं बेनिफिट पडलेलं आहे. लास्ट बॉल. 13 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झाला. 34ला धाव फलक. सुयोग. शॉट ऑफ लेंथ. व्हॉट अ शॉट. भिंगरी षटकार आलाय आणि 40ला टच करतोय. पडले. 41 धावांचं लक्ष खेडकाई संघासमोर. आपण होऊया टॉस कडे. नेक्स्ट मॅचचा टॉस मोठी देसाई विरुद्ध साबे. मध्ये नेहमी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. टॉस केलं जातं अभिमन्यू पवार साहेबांच्या शुभास्ते. 4 ओव्हरची मॅच. साबे विरुद्ध हेड्स द कॉल. मोठी देसाई टेल. टॉस जिंकलाय मोठी देसाई संघाच्या कॅप्टननं. काय डिसिजन क्षेत्ररक्षण करू. समोर साबे संघ आहे.
कितीपर्यंत रोखलं पाहिजे? कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या मॅचमध्ये 71 धावा चेस केल्यात. काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. आता अपेक्षा कोणाकडून आहे? अपेक्षा तर सगळ्याकडूनच आहे. सगळ्यांचा बेस्ट द्यावा. थँक्यू. होते कॅप्टन मोठी देसाई. वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल पास. अभिमन्यू पवार साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. अभिमन्यू दादा पवार खिडकाली या ठिकाणी खिडकाली संघाला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित झालेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची आपण मदत दिली. बाराम पाटील, गजानन गोमा पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करू. संदीप शिवराम पाटील, सुभाष चंद्राम पाटील यांच्याकडे 20 बॉक्स. अर्जुन सदर मात्रे, दशरथजी सोरकादे साहेब उपस्थित झाला, त्यांचा सन्मान केला जाईल. रामनाथ मात्रे चला आपल्या शुभासे तो सन्मान केला जाईल. दशरथ दादा सोरकादे त्यांचे सुपुत्र आज रोशन सोरकादे तुम्ही दानपट्टा चालवताना पाहायला मिळालं. खरं तर शिवकालीन आठवण करून देणारे खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी अशा प्रकारचे शिवाजी महाराजांचे माऊले दानपट्टे चालवायचे आणि ती खरं तर आज रोशन सोरकादे त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आले होते. दशरथजी सोरकादे यांचा सन्मान इथे केलं जातोय रामनाथ म्हात्रे यांच्या शुभासे. शार्दूल पवार कुठे असतील तर या. शार्दूल या, स्वागत आहे आपलं. तर 40 धावा इथे उभारल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतो पडले संघाने 5 गडी गमावले. केपी 4 यांना विनंती असेल या. आपलं हार्दिक स्वागत. मोठी देशाची एवन जोडी आपण पाहतोय सजन म्हात्रे आणि तेजस म्हात्रे यांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. लकी पॅकर्स तेजसजी म्हात्रे. वळूया मॅचच्या दिशेने आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन गोलंदाज स्वप्नील. पहिलाच बॉल आपण पाहतोय व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला तिथे पाहायला मिळतं. सिंगलने खातं उघडलं तर ते महेश आणि आता मात्र सेकंडला ऋतिक म्हात्रे येत आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. जयनमन मोठी देसाईने टॉस जिंकलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय वरूनने लगेचच निर्णय घेतला. आणि येणाऱ्या काळामध्ये मोठी देसाई प्रीमियर लीग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 22 आणि 23 मार्च छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानात. मयूर देवकर आणि संपूर्ण त्यांच्या टीमच्या माध्यमातून स्वप्नील गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. हा चेंडू पडल्यानंतर थोडंसं आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर होता, मात्र यष्टीरक्षक राकेश कुमार सुद्धा बीट झाले होते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दोन धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नीला तुम्ही पाहतायत. इथे बॅटची एज होती, मात्र असं वाटतंय जेल ड्रॉप झालाय. आपण पाहतोय स्वप्नीलच्या ऍक्शन वर तसंच वाटत होतं, कारण की ऋतिक सुद्धा एक चांगला बॅटर आहे, त्याला जीवदान मिळालं. ऍक्शन रिप्ले बघूया. राईट मोर द विकेट. नक्कीच बॅटची एज होती, पंचांनाही असं वाटलं. त्यांचे हात वर आला होता, मात्र पुन्हा त्यांनी थांबवलं. आणि स्वप्नीलची ऍक्शन सुद्धा तशीच दिसत होती. जल्लोष ऑप्शनच्या बाहेर आहे, पंच व्हाईटची कूर करतायत. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल रनआउट, बिमर आणि व्हाईटसाठी. त्याचा वापर तुम्हाला 15 सेकंदाच्या आत करायचा आहे. आणि स्वप्नीलला कदाचित माहिती आहे की हा व्हाईटच बॉल आहे, मग रिव्ह्यूचा वापर कशासाठी. योग्य डिसिजन. ऑप्शनच्या थोडासा बाहेरच होता हा बॉल. 3 धावा धापल कधी लागले. 41चा पाठलाग करायचा आहे. प्रथमचा शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला
तिथून एक ऊर्जा मिळाली आदर्श इलेव्हन पडलेलं या मॅचमध्ये फाईट करण्यासाठी. एक्केचाळीस धावा फ्रंट लाईन मध्ये तुम्ही खेळताय, संरक्षण होऊ शकतं चांगली गोलंदाजी झाली तर. उंच गेलाय ऋतिक मात्रेचा पहिला धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. नांदिवली टीमच्या विरोधात खेळत असताना रामनाथ मात्रे यांच्या ऋतिकने 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 रुपये. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळतात मिडविकेटच्या दिशेने, गॅप भरपूर मोठी आहे मात्र मयूर ठाकूर बघा वेगाने आलेत आणि काय घडलं आज मयूर ठाकूरचा दिवस फारसा चांगला नाहीये. दुसऱ्यांदा चूक या स्पर्धेमध्ये मयूरकडनं पाहायला मिळते. येतोय चौकार. आपण पाहतो मात्र आज मयूरने हा दुसऱ्यांदा चूक या स्पर्धेमध्ये केली. पहिल्याही मॅच मध्ये त्याने चूक केली होती तेव्हाही चौकार आला होता आणि आताही चौकार आलाय. ऋतिकच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड होतील, धावा झाल्यात त्या 13. मागच्या मॅच मध्ये 48 धावा आपण कुठ्यानं पाहिलं जितेश गुरुनाथ पाटीलला. हा चांगला बॉल होता. डॉट बॉलची इथे समाप्ती. स्वप्नील गोलंदाजी चांगली करतात मात्र फिल्डरची साथ त्याला मिळत नाहीये. या अगोदर राकेश कुमारकडनं एक झेल ड्रॉप झाला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर मयूरकडनं मिस फिल्डिंग झाली, तो चौकार आला. धावा 13 झाल्यात. टार्गेट आपल्याकडे फारसं मोठं नाही. 41चं संरक्षण आपल्याला करायचंय. स्वप्नीलकडे व्हेरिएशन चांगले, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. आत्ता चूक होईल तर नक्कीच बघा पुन्हा चूक आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये तिसऱ्यांदा चूक तुम्हाला पाहायला मिळाली. रन्स जरूर एकच मिळाली. मयूरकडनं चूक, राकेश कुमारकडनं चूक आणि आता वैभव म्हात्रेकडनं चूक. वैभवचा जजमेंट चांगला होता, शेवटच्या मुमेंट पर्यंत लक्ष द्यायचं होतं बॉलवरती मात्र अखेर असं वाटतं ना शेवटला बॉल निसटला हातातनं. 14 धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौदा धावा पहिल्याच ओव्हरमध्ये 2 कॅचेस ड्रॉप, त्यानंतर मिस फिल्डिंगचा एक चौकार. दुसरं षटक त्यात गोलंदाज प्रथम मात्र येत आहेत. क्रिकेट असं असतं खेळ आहे मित्रांनो, कोणताही खेळाडू जाणून बुजून चुकी करत नाही. बऱ्याच चुका या क्रिकेटमध्ये होत असतात. पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. मोठी देसाई आणि साबेगाव. साबे संघ तुम्हाला बॅटिंग करायची लक्षात घ्या, त्यामुळे सर्वच खेळाडूंना घेऊन कॅप्टनला विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचं. आणि जय हनुमान मोठी देसाई पुढची लढत. प्रथम मात्रे आलेत. 27 धावा या मॅचमध्ये जुरी करायचे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 रन्स आले आहेत. टीम खिडकाली संघ आपण पाहतोय थोडीशी धावपळ जरूर झाली खेळाडूंची, कारण की नार्वीच्या स्पर्धेत सुद्धा संघ खेळत होता. तिथेही खिडकाली विरुद्ध वाकलन अशी मॅच तुम्ही पाहिली, तिथेही वाकलन संघाला पराभूत केलं. त्यानंतर खिडकाली संघ पुन्हा इथे दाखल झालाय. कदाचित पुन्हा त्यांना इथून तिथे जावं लागेल. तर सन्माननीय स्वप्नील दादा पाटील यांचं आगमन झालं. विनंती त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि इथे स्वागत केलंय गोलंदाजाचं. स्वॅग से करेंगे सबका. धावा झाल्यात 20, आता 21 करायच्यात फक्त 17 बॉलमध्ये. आणि मग अशी महेशने खूप चांगला उल्लेख केला, संघ चांगला आहे, चांगलं खेळा तुम्ही. अपोजिट तुमच्या समोर कोणताही संघ असू द्या, फक्त आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, आपोआप तुम्ही ती मॅच जिंकाल. चांगला उल्लेख होता कॅप्टन महेश पाटीलचा. प्रथम क्रिकेटमध्ये कोणी मोठं नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं, हलकसं अपील करण्यात आलं होतं. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. सचिन कडू सरांचा इशारा येतोय. 1 धावसंख्या पुढे सरकलेली. 21, 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत.
क्रिकेट असा खेळ आहे, शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही काही घडतं क्रिकेटमध्ये. 16-20 या मॅचमध्ये आता करायचे आहेत खिडकाली टीमला. प्रथमला कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे, मोठी देसाईने टॉस जिंकलेला आहे. आज कोच मला वाटतं आले नाही, जर्मन मोठी देसाईचे छगन पाटील. लेग स्टंपच्या बाहेर होता, पंच वाईट चिकून करतायत. हातावरती नियंत्रण नाहीये. 22 धावा झालेल्या आहेत, 19 अजूनही करायचे. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 19 धावा या मॅचमध्ये आता करायचे आहेत. हळूहळू मॅच सोपी होत चालली आहे खिडकाली टीमसाठी. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकमेव संघ आहे खिडकाली ज्याने ग्रामीण टेनिसमध्ये 100 धावाही पिंट्या जोशी चेस केलेले आहेत. त्यानंतर शहरीमध्ये आम्ही पाहिलं होत्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये नाशिक संघाने मुन्ना शेख यांच्या टीमने तो कारनामा केला होता शहरी क्रिकेटमध्ये. पण ग्रामीणमध्ये खिडकाली संघाच्या नावावरती हा विक्रम आजही कायम आहे. 100 धावा चेस करण्याचा विक्रम खिडकाली गावाच्या नावावरती आहे, टीमच्या नावावरती आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय फटका चांगला आहे. याच खेळासाठी महेश पाटील जाणले जातात. महेशच्या बॅटमधून आलाय चौकार. टीव्ही स्क्रीन होती रिव्हर्सच्या माध्यमातून. हा बघा थोड्या वेळासाठी असंच वाटलं पिंट्या जोशी की खिडकालीचे तेजस पाटील बॅटिंग करतायत, कारण ते रिव्हर्स फटका सहज खेळतात नाही आहेत संघामध्ये. ते महेशला आम्ही बऱ्याच वेळा रिव्हर्स खेळताना पाहत नाही, मात्र आज त्यांनी प्रयत्न केला आणि यशही मिळालं. ज्यावेळी तुमच्याकडनं सर्वच चांगलं घडतं. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले, कव्हरच्या दिशेने खेळतात. एकदा वेगाने पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा मिळतील. चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट आता महेश आणि ऋतिक खेळत असताना या मॅचमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 28 वरती पोहोचले. फक्त 13 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल आगेकूच करत असताना या मॅचमध्ये खिडकाली संघ 28 धावा झाल्या. 13 धावांची अजूनही गरज आहे. दुसरं षटक मार्ग असेल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 41 टार्गेट होतं, 28 ऑलरेडी झालेले आहेत. आई चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मेल. माहिती आहे महेशला घाई करण्याची गरज नाहीये. 29 धावा ऑलरेडी आता झालेल्या आहेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 रन्स या मॅचमध्ये आता करायचे आहेत. आणि इथून नामी संधी आहे सुपर 8मध्ये क्वालिफाय होण्याची आता खिडकाली टीमकडे. म्हणजे इथून पलटवार करायचं असेल तर डॉट बॉल विकेट घ्याव्या लागतील. आदर्श 11 पडले टीमला, कारण मिस फिल्डिंग भरपूर झाली या मॅचमध्ये. प्रथमच्या षटकातील शेवटचा चेंडू त्यांनी 14 धावा खर्च केलेत. चांगला बॉल होता. शेवटचा बॉल मात्र शॉर्ट मिड विकेटला. एक सिंगल मेल. 2 षटकाचा केस संपलाय. 15.00 ची सरासरी मेंटेन ठेवत असताना आपण पाहतोय 30 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 11 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 12 चेंडू आणि 11 धावा या मॅच मध्ये आता बनवायच्या आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. जर्मन मोठी देसाई आणि जीवदानी स्पोर्ट्स साबेगावचे लेजंड क्रिकेटर प्रमोद दादा यांचे आगमन झाले. त्यानंतर आमचे सहकारी समालोचक जितेश पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडून बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. ऐसा ट्रॉफी भरपूर चर्चेत राहिली साबेगावची. सचिन पाडे यांनी आम्हाला शेवटच्या दिवशी इन्व्हाइट सुद्धा केलं होतं. 12 चेंडू आणि 11 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 12 चेंडू 11ची गरज आहे. थोडंसं जलपान करत असताना खेळाडू तुम्ही पाहतात. महेशला एका बाजूला पाहतायत, स्वप्नील आहे तिथे, 2 स्वप्नील आहे तिथे. त्यानंतर ऋतिकला तुम्ही पाहतायत. नाही तर अक्षय मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. फिरकी गोलंदाज. रुंजन टोल नाक्याची स्पर्धा आजही मला आठवते. 6 बॉल 6 ची गरज असताना अपोजिट टीमला त्या 6 धावा अक्षय मात्रेने करून दिल्या नव्हत्या. ती मॅच पडले टीमला जिंकून दिली होती. पण तिथे 12 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. आणि मकर संग्रह ट्रॉफीमध्ये सुद्धा 6 बॉल 5 धावांचं संरक्षण केलं होतं याच अक्षयने. संदेश मात्रे उर्फ बाबू थोडीशी
चर्चा करतायत. टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जयमन मोठी देसाई टीमने. चला फास्ट घ्या, यानंतर 2 मॅचेस आहेत. 12 चेंडू 11ची गरज. पहिलाच बॉल कबरच्या दिशेने खेळत आहे. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय चौका. लोणावळ्याच्या स्पर्धेत सुद्धा बेस्ट बॉलर होते. पुण्याच्या स्पर्धेत बेस्ट बॉलर आणि दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये सुद्धा बेस्ट बॉलर मनीष पाटील बघा आलेत. आणि मात्र इथे राकेश झेल खाली येतात, त्यामुळे चूक होणार नाहीये. लॉंग आपला फलंदाज बाद होईल. 34 धावांची भागीदारी इथे समाप्त होते. 34 वरती पहिला मनीषला पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक येतात. युट्यूबवर आता भरपूर प्रेक्षक जोडले जातील. कारण मनीष ज्यावेळी इनॅक्शन असतात. 7 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. राकेश कुंभारने एक चांगला झेल टिपलाय. अक्षयच्या खात्यामध्ये विकेट. पहिलाच बॉल रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. तेजस आलेत. तेजस पाटीलला तुम्ही पाहतायत. हा खेळाडू चर्चेत असतो. बॉल अजूनही मिळाला नाही. आज फिल्डिंग फारशी चांगली झालीच नाहीये. ज्या फिल्डिंगसाठी पडले संघ जाणला जातो तशी फिल्डिंग आज झालीच नाहीये. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 35 वरती पोहोचत असताना 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. कदाचित या मॅचचा रिझल्ट वेगळे असू शकला. अजूनही मॅच संपली नाहीये. पडले संघ आहे, कधी तो पलटवार करेल. इथे काय केले बघा, मयूर ठाकूरकडनं आज चुका आणि चुका होत आहेत. काय करेल मयूरलाही माहिती कधी कधी दिवसही खराब असतो. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 6 रन्स या मॅच मध्ये करायचे. कदाचित महेशची विकेट मिळाली असती. हाच विचार करतात आता मयूर ठाकूर. जर महेशची विकेट मिळाली असती नवीन बॅटर मैदानात आला असता. 7 बॉल 6. सात बॉल 6 करायचे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या 36. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये विकेट 5 गेल्यात. पहिल्या इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये एकच विकेट गेली. त्यामुळे 4 जरी केल्या तरी सामना जिंकू शकतो. मतलब क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतो. बऱ्याच वेळा अशा धावा होते नाहीयेत. 6 बॉल मध्ये आता 5 करायचे आहेत. तन्मय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. चला फिल्डिंग लगेच सेट करा. तन्मयला इन्व्हाइट केले शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 चेंडूमध्ये 5चं संरक्षण करायचे. 4 जरी केल्या तरी सामना जिंकेल. सहा चेंडूमध्ये 5 करायचे. 4 जरी केल्या तरी सामना जिंकेल खेडकाली संघ. जशी मॅच संपेल जर्मन मोठी देसाई संघ तुम्हाला लगेचच फिल्डिंग सेट करायची, लक्षात घ्या. पडलेचे पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट गेले होते. पिंट्या जोशी खूप चांगली माहिती देतात. आणि इथे आता एकच विकेट गेली. त्याही विकेट टॉसचा प्लस पॉईंट आहे. खरी कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कंपल्सरी चेसिंग नाहीये. शेवटचं षटक बघायचं. तन्मय हा कारनामा करेल का? हा कारनामा अक्षय म्हात्रेने केला होता मकर संग्रह ट्रॉफी मध्ये. 6 बॉल 5. इथे 6 बॉल 5 करायचे आहेत. म्हणजे 4 चालतायत. पहिलाच बॉल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक मॅच ऑन. मगाशीच उल्लेख केलाय मॅच संपली नाहीये. महेशची विकेट मिळाली आहे. आता 5 बॉल मध्ये 5 करायचे आहेत खिडकाली टीमला.
करायची गरज होती का असा प्रश्न विचारला जाईल. 5 बॉलमध्ये 5 करायचे, 2 विकेट गेले, 4 अजूनही चालतील. अजूनही 4 हा प्लस पॉईंट आहे. आणि प्रतीक पाटील बघा ना पाहतात, त्यांना कदाचित त्या 4ची आठवण झाली. त्यांनाही 4 चालत होते रात्री शेवटपर्यंत. कारण विकेट ज्यावेळी तुमचे कमी जातात ना तर हा फायदा असतो की 1 रन कमी जरी केली. नाही आता इथे 5 बॉल 5 करायचे आहेत. 5 मध्ये 4 अजूनही चालतायत. आणि पिंटल्या दिवशी त्या 5 मध्ये एक वाईट अविनाश भोईरने टाकला, +1 धाव त्याच्यावरती आली होती. मला वाटतं तुम्ही मॅच पाहिली रात्री. आणि आम्ही जस्ट यूट्यूब ऑन केलं होतं घरी गेल्यानंतर, ज्यावेळी आम्ही हेडुटणे गावामध्ये होतो. पाच बॉलमध्ये आता 5 करायचे आहेत. तर मग हा कारनामा करतील का, मॅच जिंकून देतील का आदर्श 11 पडले टीमला. हितेशने या मॅच मध्ये 4 झेल टिपलेले, तोच हितेश आला बॅटिंग करण्यासाठी. 5 बॉलमध्ये 5 करायचे आहेत. चला तन्मय गोलंदाजी मार्कवर, फार एंड कडनं 5 चेंडू 5 धावांची गरज. आता हितेशने संयम दाखवलाय. स्वप्नील वेगाने आलेत. 4 चेंडू मध्ये आता 4 करायचे, 3 जरी केल्या तरी सामना जिंकेल. तेजस स्ट्राईक एंडला आलेत. तन्मयकडे टॅलेंट आहे, यंगस्टर आहेत. आणि इथून ही मॅच तन्मयने जिंकून दिली तर तन्मयी चर्चेत राहील. 4 बॉल 4 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सदरी झालेले आहेत. असं वाटलं होतं ही मॅच सुरुवातीला एकतर्फी आहे. फिल्डिंग ज्यावेळी मिस फिल्डिंग झाली, कॅचेस सुटल्या, असं वाटलं होतं पिंटल्या दिवशी 3 ओव्हर काही षटकांमध्ये मॅच संपेल. आता क्रिकेट आहे. इथे बघा, इथे सिंगल मिळाली आहे. शेवटचे 3 बॉल 3 करायचे आहेत. 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल. विकेटच्या आधारावरती खिडकाली संघ. इथे सेज सांगतायत की एक्झिट टू काय करतोय. थर्डमॅनला बॉल जवळजवळ हातातच होता. आणि बघा ना, ऋतिक महेश बाद झाल्यानंतर मॅच थोडीशी रफ अँड टफ होत असताना आता 3 चेंडू आणि 3 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल खिडकाली संघ. सुनील सदाशिवपाडे आणि अनिल सदाशिवपाडे यांनी प्रस्तुत केलेल्या जर्सी मध्ये तुम्ही पाहतायत इंडियन फ्लॅग तुम्हाला पाहायला मिळतोय. अजूनही चेंडू मिळाला नाहीये. आज एक्झॅक्टली काय घडले पडले टीमच्या बाबतीत, बॉलच मिळत नाहीये. 2 बॉल 2 आता करायचे आहेत. 1 जरी केली तरी सामना जिंकेल विकेटच्या आधारावरती. काय मॅच रंगली बघा. अशा मॅचेस रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं ना. 6 बॉल 5 ची मॅच अजय मडवीने 2 बॉल 4 पर्यंत नेली होती आगासन टीमच्या विरुद्ध. त्यानंतर षटकार जरूर आला, म्हणजे ती मॅच शेवटपर्यंत नेली. आणि शेवटपर्यंत मॅच नेल्यानंतर काय होते, तुमच्याही नावाची चर्चा होते हरल्यानंतर सुद्धा. आणि तन्मयनेही तेच केलेलं आहे. आता 6 बॉल 5 ची गरज होती, आता 2 बॉल 2 ची गरज आहे. 1 धाव जरी केली तरी सामना जिंकेल खिडकाली संघ. आपण पाहतो या मॅच मध्ये फुलटॉस होता. आता मॅच फिनिश होईल का. 1 धाव जरी केली तरी सामना जिंकतोय. मात्र तेजसच्या बॅट मधनं विजयाचा चौकार आलाय. ठाकूर यांच्याकडनं तेजससाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मॅच जिंकल्याबद्दल. आणि सुपर 8 मध्ये दाखल झालाय. मतलब जायचं नाहीये खिडकाली संघ, लक्षात घ्या. मॅच तुम्हाला खेळायची. चला मोठी देसाई संघ फिल्डिंग लावून घ्या. जितेश लगेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच घोषित करणार आहोत. ऋतिक या मॅच मध्ये 10 चेंडू मध्ये 22 धावांची इनिंग साकारली. गोलंदाजी असताना ऋतिकने 5 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या. तर ऋतिक मात्र ठरला या मॅचचा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच ऋतिक आहेत. मॅन ऑफ द मॅच तेजस यायचे आपण लवकर. तेजस आपल्याला 1000 रुपये कॅश प्राइज आहे. खिडकाली संघ